पौर्णिमेच्या रात्रीचं निरभ्र आकाश, ग्रह तारे नक्षत्रांचा सडा घातलाय वरती अन हिरवागार गालीच्या पसरलाय धरतीवरती. असाच अपलक आभास आणि आनंद होत राहतो मदन मोहनची गीतसंपदा अनुभवताना. मदन मोहन यांची गाणी दुःखी असतात? कोण म्हणतं? धैर्य लागतं दर्द आणि मदन मोहन समजायला. दुबळ्या माणसाचं काम नाही ते. इतक्या साऱ्या संगीतकारांच्या मेळ्यात गझलने प्रेमात पडण्यासाठी निवड केली ती मदन मोहनचीच, हा एक शुभयोगच. मदन मोहन अन लताच्या गझल म्हणजे प्राजक्ताचे टप्पोरे अश्रूच. मदन मोहनबरोबर फार चित्रपट करू शकलो नाही याबद्दल गुलजार यांनी खेद प्रकट केला. अहो, आम्ही रसिक तर रोज हळहळत असतो. मदन मोहन गेले 50शीतच, पण गाणी टिकून राहिली. सच्ची कला काळाच्या भक्ष्यस्थानी कधीच पडत नाही. मदन मोहनच्या अमर संगीताचा रसिक लेखक अंबरीश मिश्र यांनी घेतलेला ललित सुंदर शोध. गझल गंधर्व मदन मोहन. राजहंसी मोहर, विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार मंडळी. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये मी अपर्णा जोग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या गझल गंधर्व मदन मोहन या पुस्तकाच्या काही अंशाच्या वाचनासह. या पुस्तकाच्या मनोगतात अंबरीश मिश्र म्हणतात, मदन मोहनविषयी मला काय वाटतं ते मदन मोहन असलाच खरंच तर तो देव आणि मी अशा आम्हा तिघांनाच ठाऊक आहे. आपण ज्यांना गुरुस्थानी मानतो त्यांच्याविषयी जाहीर बोलू लिहू नये असा एक रिवाज आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मानला जातो, तर दुसरीकडे पुस्तकाला लेखकानं प्रास्ताविक वजा काहीतरी लिहिलं पाहिजे असाही प्रघात आहे. म्हणून हे मनोगत. मिलो न तुम तो हम घबराय, मिलो तो आँख चुराय हे मदन मोहनचं गाणं पहिल्यांदा ऐकलं ते 1970-71 वगैरेच्या काळात. मर्फीचा ट्रान्झिस्टर घरी आला तो हीर रांझ्याची गाणी घेऊनच. हीर रांझा नुकताच झळकला होता. त्या अगोदर मदन मोहनची काय किंवा इतर गाणी काय बाहेरच्या बाहेर ऐकायचो. गाणी वाऱ्यावर हुंदडत असायची शेजारी पाजारी, इराण्याच्या हॉटेलात, सार्वजनिक सत्यनारायणाच्या मंडपात. परंतु मिलो ना तुम तो हम घबराय तर घरी मुक्कामालाच आलं. वडील गाण्याच्या प्रेमात पडले. ओ भोले साथिया देखी जो शौखी तेरे प्यार की या ओळीनंतर एक ठहराव येतो आणि लता दिदी होय होय असं विलक्षण हळुवारपणे म्हणतात. काळजावरून पीस फिरवल्यासारखं वाटतं. होय होय कसा शब्द उचलतात दीदी. मोहम्मद रफीचं ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं आणि दीदींचं दो दिल टूटे दो दिल हारे ही हीर रांझ्यातली इतर 2 गीतंही सुरेखच. चित्रपटात दीदींच्या आवाजात एक पारंपरिक हीर देखील आहे. आमचे वडील मात्र मिलो न तुम तो हम घबरायवर खुश होते. पेटीवर वाजवायचे. मदन मोहन असे भेटले मला तेव्हा मी 8वीत होतो. कॉलेजात गेलो तर इराण्याचं न्यूयॉर्क हॉटेल कॉलेजला अगदी खेटूनच होतं. ज्यूक बॉक्सवालं हॉटेल. तिथे आम्हा मुलांचा जमघट बसायचा. एकदा लग जा गले के फिर ये हसी रात हो न ऐकलं. ज्यूक बॉक्सवर लागलं होतं. हॉटेलातली गिऱ्हाईकं, वेटर मंडळी, गल्ल्यावर बसलेला इराणी, सगळे स्तब्ध. नक्षत्रांची वरात निघाली असं वाटलं. न्यूयॉर्कवर कुणी मंतरलेलं पाणी शिंपडलं की काय असं वाटलं. मदन मोहन माझ्या सिस्टीममध्ये आस्ते आस्ते उतरत होते. पाहता पाहता मला मदन मोहन नावाचं व्यसन जडलं कायमचं. जुन्या जमान्यात स्वयंवर होत. धनुष्य मोडून राजकन्येला जिंकायचं वगैरे. स्वरदेवतेला वश करण्यासाठी मदन मोहननं आपलं आयुष्य मोडलं. मदन मोहन गाण्यासाठी जगले, झुंजले नि झुरले, काळाला पुरून उरले. आज 50 वर्षांनंतर त्यांची गाणी लोकांना भुरळ पाडतायत, खास करून नव्या पिढीला. अरिजित सिंग हा सध्याचा अतिशय लोकप्रिय गायक. त्यानं गायलेलं मदन मोहनचं लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो अलीकडे अतिशय गाजतंय. 2 यूट्यूब वाहिन्यांवर अरिजितच्या लग जा गलेला 4 कोटी लाईक्स आहेत. इतर कोणत्याही संगीतकाराचं स्त्रीगीत कुणा पुरुष गायकानं रिमिक्स करून गायल्याचं उदाहरण माझ्या माहितीत नाही. अरिजित सिंगचं लग जा गले हा झगझगीत अपवाद.
यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मदन मोहनचं गाणं स्त्री पुरुष, गोरा काळा, गरीब श्रीमंत, पार अपरंपार, लय विलयाच्या पलीकडे जातं, मुक्तीच्या दिशेने झेपावतं. द ओल्ड मॅन अँड द सीमधल्या हेमिंग्वेच्या म्हाताऱ्याला विशाल महाकाय नि सुंदर डोळ्यांच्या देवमाशाचा ध्यास लागलेला असतो. गावातले लोक म्हणतात, बिच्चारा, याच्या गळाला मासा कसा लागायचा, हा कमनशिबी. हेमिंग्वेचा म्हातारा आणि मदन मोहन यांच्या दुर्दैवापुढे स्वर्गातले देवदूत नतमस्तक होतील. तुम्हा आम्हाला हे समजणार नाही. मदन मोहन हे आम माणसाच्या आवाक्यातलं प्रकरण नसेल कदाचित, पण तो एलिटिस्टही नाही आहे. तो अभिजात आहे. मदन सिनियर केम्ब्रिजची परीक्षा जेमतेम पास झाला आणि कोहली कुटुंबात कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस उद्भवला. कारण मदन मोहन यांचे वडील चुनीलाल कोहली हे ब्रिटिश सरकारी खात्यात मोठ्या पदावर होते. त्यांच्या कुटुंबाचा आब मोठा होता. मदनला संगीत शिकायचं होतं. एकतर संगीतात नाव मिळवेन किंवा अभिनयात, असं त्यांनी मनाशी पक्क केलं होतं. वडील वैतागले. पंजाब्याचा राजबिंडा मुलगा गाणं बजावणं करणार, नट होणार, थोपाडाला रंग फासणार. की गलकरदा पुत्तर, पागल न होता. सर अकबर हैदरी हे रायबहादूर चुनीलालांचे खास मित्र. मोठी आसामी, मुंबईचे अग्रगण्य उद्योगपती नि जुने जाणते अनुभवी. चुनीलालनी सरसाहेबांचा सल्ला घेतला. सरसाहेब म्हणाले, मी भेटलोय तुझ्या मुलाला, चांगला घट्टमुट्टनी तगडा आहे. माझं ऐक, त्याला लष्करात पाठव. लवकरच देशाला स्वातंत्र्य मिळणार आहे. आत्ता मदन 16-17चा आहे, पुढे लष्कर प्रमुख म्हणून रिटायर होईल, म्हातारपण सुखात जाईल. होय नाही करता करता मदन मोहननी डेहराडूनच्या कर्नल ब्राऊनच्या लष्करी शाळेत प्रवेश मिळवला आणि प्रशिक्षण संपल्यावर सैन्यात दाखल झाले. तेव्हा दुसरं महायुद्ध धडधडत होतं. मदनचं मन काही केल्या आर्मीत रमेना. लिओनार्दो द विंचीची एक गोष्ट आहे. हा गडी जगद्विख्यात चित्रकार, 15व्या शतकातल्या सांस्कृतिक जागरणाचा राजदूत. तेव्हाच्या रिवाजाप्रमाणे चित्रकार, सैनिक, कारागीर यांना सरदार उमरावांचा उदार आश्रय असायचा. मिलान शहरातल्या एका धनाढ्य ड्यूककडे पोरसवदा लिओनार्दोनं आश्रयासाठी अर्ज केला. आपल्याला येत असलेल्या कामांची एक यादी त्याने ड्यूकला पाठवली. शस्त्रांना तेल पाणी लावू शकतो, घोड्याला खरारा करू शकतो, नाळ ठोकू शकतो, नकाशे रेखाटतो, रात्रीचा पहारा करू शकतो, काही अभियांत्रिकी कामंही मला येतात वगैरे. आणि शेवटी लिहिलं, आणि मी चित्रही काढतो. मदन मोहनचंही असंच. लष्करातली सगळी कामं चोख करायचे आणि आपल्यापुरते उरले की संगीताचं चिंतन करायचे. पुढे चेतन आनंदच्या हकीकतचं म्हणजे 1964 साली आलेल्या हकीकतचं गाणं करताना मदन मोहनना आपले सैन्यातले दिवस आठवले असतील. आजूबाजूला फौजी कवायतीचा खाकी खडखडाट आणि शस्त्रांचा खणखणाट. मध्येच वाऱ्याची ओढणी धरून झुलत झुलत आलेली गाण्याची एक अंधुक दीपरेखा. अरेच्चा, हे काय? हा शुभशकून कुठला? ही सुरावट कुठून आली? जरा सी आहट होती है तो दिल सोचता है, कहीं ये वो तो नहीं. हे गाणं तर नव्हे. एके दिवशी सैन्याला सलाम ठोकून मदन मोहन थेट लखनौला पोहोचले. तिथं ऑल इंडिया रेडिओत सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून नोकरी मिळाली. उस्ताद अल्लादिया खां साहेबांची कला कोल्हापूरला बहरली. मदन मोहन नावाचं झाड लखनौत मोहरलं. आखे हा मदन मोहनचा पहिला सिनेमा. 8 गाणी होती, पण एकही गाणं लता मंगेशकरांचं नव्हतं. असं म्हणतात की दीदी त्यावेळी पुष्कळ कामात होत्या. असंही म्हणतात कुणीतरी त्यांना सल्ला दिला की मदन मोहन एकदम नवखा संगीतकार आहे, थोडं थांबा, त्याचा पुढचा प्रवास कसा होतो ते पहा आणि मग त्यांची गाणी गा. ते काही असो, मदन मोहन मात्र बेचैन होते. लता का गायली नाही आणि पुढे गाणार आहे की नाही. आदा चित्रपटावर काम सुरू झालं आणि एके दिवशी मदन मोहन दीदींच्या नाना चौकातल्या घरी पोहोचले. दीदींना म्हणाले, माझ्या पहिल्या चित्रपटात तुझं एकही गाणं नव्हतं, हे चालणार नाही. मी तुला बहीण मानतो, मला राखी बांध आणि आदाची गाणी गा. असं म्हणून मदन मोहननी खिशातून राखी काढली. काळ तथास्तू म्हणाला आणि आदापासून मदन मोहन लता पार्टनरशिप सुरू झाली ती अखेरपर्यंत. अशा वेगवेगळे किस्से आणि माहिती जाणून घेण्यासाठी अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या गझल गंधर्व मदन मोहन यांच्या 25 अप्रतिम गीतांचे रसग्रहण
हे राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आवर्जून आपल्या संग्रहात ठेवा. हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली आहे त्याच्यावर क्लिक करा. त्याचबरोबर आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा, जेणेकरून याबद्दलची माहिती आपल्या परिचितांपर्यंत, मित्रवर्गापर्यंत, नातेवाईकापर्यंत पोचेल आणि हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांच्या संग्रही राहील. धन्यवाद.